शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, यानी कानिच पापानी जन्मांतर कृतानिच तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदेत. म्हणजे काय, आपल्याला काही कळत न कळत काही पातक घडतात. नमस्कार, मी अक्षय सावंत आणि प्रवास जीवन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता दुपारचे 1 वाजले आणि अक्षराने मी आलो आहे आता छत्रपतीला जेवायला, म्हणजे पोंड्यामध्ये छत्रपती हॉटेल आहे. आता ऑर्डर दिल्यानंतर बघू आता कधी येत आहे. याच्यानंतर आम्ही ना भूतनाथ टेम्पलला जाणार आहे, भूतनाथ चंद्रशेखर टेम्पल. तर पनीर चिंगारी इकडे आम्ही ऑर्डर केलं आहे आणि इकडे रोट्या. तर मंडळींनो, मी आता ना चंद्रशेखर भूतनाथ संस्थान, तर त्या मंदिरच्या पायथ्याशी आता आलोय. तर त्याचं हे प्रवेशद्वार आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही. आता नुकताच पाऊस पडून गेलाय आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पूर्ण असं हिरवं झालंय. तर आम्ही आता आतमध्ये चाललोय प्रवेशद्वारने. तिकडचं वातावरण ना खूप छान वाटतं मला, आणि आता एक गावाकडचं वातावरण नसतं बघा, त्या टाईपमध्ये लागतंय. समोर असं पूर्णपणे असं पठार आहे, पूर्णपणे असं झाडांनी भरलेलं जंगल सारखं वाटतंय. आपल्याला, मी आता फर्स्ट टाइम आलो इथं. फोटो काढूच पाहिजे. तर मंडळींनो, आम्ही तिथं आता येऊन पोहोचलोय, पण आम्हाला रस्त्यात कोणच भेटलं नाही आणि पूर्णपणे घाटाचा रस्ता आहे. तर आम्हाला ह्या मागच्या ज्या पायऱ्या दिसतात बघा, त्या चढून जायचं आहे. आणि मला वाटतं एक पूर्ण हिडन प्लेसेस आहे, कारण की आज कोण नाही आहे. आमचा मंगळवारचा दिवस आहे येण्याचा. आज किती पायऱ्या आहेत बघा. आणि हे भरपूर जुनं मंदिर आहे, 1500 वर्षाच्या अगोदर बनवलेलं मंदिर आहे. तर आता हे तुम्हाला मी अजून एकदा नाव सांगतो या मंदिरचं, की भूतनाथ चंद्रशेखर मंदिर. असं म्हणतात की ह्या पठारावरती ना भगवान शिव यांनी ना आपल्या डोक्यावरची जी चंद्रमा आहे ती ह्या डोंगरावर ठेवलेली, त्यानंतर हे मंदिर बनवलं गेलं. अक्षरा बघा दमली आता. तर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, तर लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तिला हिडन प्लेसेस ठिकाणी आणलोय. तिला एवढ्याच पायऱ्या चढताना दमली ती. पोचलं, काय विषय नाही, चाललं पाहिजे माणसाने. रोज व्यायाम पाहिजे, यासाठी रोज व्यायाम पाहिजे. तर मंडळी, मी आता मंदिराच्या पायथ्याशी आलोय. अक्षराला लग्नाचा वाढदिवस हा लक्षात राहणार आहे आजचा. आम्ही आता मंदिराच्या जवळपास येऊन पोचलेलो आहे. तर हे बघा, हे पूर्णपणे अशा ह्या पायऱ्या एवढ्या आम्ही चढून आता आम्ही मंदिरपाशी आलोय. हे दोघं जण, दादा आणि ताई दिसते, बाकी कोण दिसलं नाही अजूनपर्यंत आपल्याला इथं. तर मंदिर बघा तुम्ही, हे पावसाळे दिवस असल्यामुळे ना पूर्ण असं थोडं रान वाढलंय. तिथं मूर्ती आहेत, त्या आपण लास्टला तुम्हाला दाखवणार आहे मी. त्या अगोदर मंदिर फिरून येतो. तर अक्षरा माझ्या पुढे चालले आता. त्याचा बाहेरचा परिसर बघा ना, किती भारी वाटतोय आपल्याला परिसर. आणि हे आहे ते चंद्रशेखर भूतनाथ संस्थान सभा मंडप आहे बघा. तर आम्ही आता सुरुवातीला आलोय, तिथं आतमध्ये ब्लॉक करतो मी. तर समोर तिथं आतमध्ये मूर्ती आहे. तर हे शिव मंदिर आहे ना? ओके, माहिती जाणून घेऊया, कारण की आपल्याला एवढी माहिती नाही आहे. तर आणि ते इथले पुजारी आहेत, तर त्यांच्याकडून आपण आता माहिती घेऊया. हे शिवमंदिर चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थान परंपरा. इथे शिवमंदिर आहे, शिवाचं स्वयंभू स्थान. आतमध्ये इथून आत गेलं, इथून आत गेलो तो आहे चंद्रेश्वर. इथं चंद्रेश्वराचं आहे. समोर हे जी भिंत दिसते, ही भिंत ग्रीन लावली, ही जी भिंत, दरवाजा नाही भिंत, ते भूतनाथाचं
समोरचं. ओके, तिकडच आहे ते. हा, ते आपण त्या बाजूला नंतर बघू शकतो, त्याचं काय प्रॉब्लेम आहे, दाखवेन हा. तुम्हाला. तर ह्याच्या मंदिरात इतिहास थोडक्यात सांगतो. ह्या मंदिराची 500-600 वर्षापेक्षा अधिक इतिहास आहे. इथं आतापर्यंत या मंदिराची आख्यायिका अशी आहे, आतापर्यंत इथं कोणीही कुठलाही भक्त असू दे किंवा इथे कार्यकारी मंडळ असू दे, त्यांच्यामधले सेवेकरी असू दे, त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा जी असते, म्हणजे जे आपले काम धर्म काम मोक्ष जो पुरुषार्थ आहे, ते पुरुषार्थ त्यांना इथे मिळतात. परंतु आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची वाईट भावना असेल तर ते आपोआप नष्ट होते. देवाच्या इथे ही ताकद आहे. आणि इथं शक्यतो जेवढं आपण त्याला निरागसपणे एखाद्या लहान मुलाचं आपलं माणसाचं मन बालमन ठरतं, त्या बालमनाला आपण जेवढी सेवा करू तेवढी त्या चंद्रेश्वराची सेवा तो प्रत्येकाच्या हातीला घालून हा इथला अशा आख्यायिकाने हा मला प्रत्यक्ष आलेला अनुभव चंद्रेश्वर. इथे कुठल्याही प्रकारची बाधा वगैरे कुठल्याही चालत नाही. चारण मारण संमोहन वशीकरण स्तंभन गोष्टीकरण आदेशित करणं विषट कर्म इथं कोणी केली तरी ती आपोआप निष्फळ होतं. तर आपण त्याला सांगायला लागत नाही की हा तेव्हा मला कर किंवा माझं हे कर, त्याला आपण सांगायला लागत नाही. ते आपण न सांगता ते सगळं व्यवस्थित होतं. ही चंद्रेश्वराची भूतनाथी असलेली इथे कृपा आहे. आणि इथे प्रत्येक वेळेस बघितलं गेलं तर वातावरणाचा आपण जर एक दोन विचार करू तर वातावरणात जी काही शांतता आहे, ती शांतता ही अतिशय उत्साहित करणारी शांतता. म्हणजे कसे एक शांततेसुद्धा प्रकार आहे. काही काही ठिकाणी नुसती शांतता असते, काही काही ठिकाणी स्मशान शांतता असते, काही काही ठिकाणी शांतता असते. इथं असलेल्या शक्तीचा अनुभव आहे, तो इथं प्रत्यक्ष घेऊन घ्या. कारण काय, इथं तुम्ही व्हिडिओ करून किंवा फोटो करून अनुभव इथले मिळणार. ओके. जी काही सेवा करतात ती इथं प्रत्यक्ष अनुभव घ्या अशी सेवा. आणि इथून आपण आलो की आपल्या झाडाला वर समोर आलो की हे भूतनाथाचं मंदिर आहे. हे समोर आहे ते भूतनाथाचं मंदिर. आपल्याला फक्त व्हिडिओ हे करून येतो. इथे हे जे आहे ते भूतनाथाचं मंदिर, हे सुद्धा भूतनाथ म्हणजे चंद्रेश्वरा आणि हा जो पर्वत आहे पूर्ण आवार आहे मंदिराची उजवी बाजूने ही चंद्रेश्वराची पूर्णतः आवाराची आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची असो किंवा इथल्या कार्यकारी मंडळाची जी काही हे आहे रक्षण करण्याची जबाबदारी आहे ती भूतनाथाची. ओके. भूतनाथ म्हणजे काय, भूतस्य नाथ हा इति भूतनाथ, हा जो सगळ्या भूतांचा अधिपती जे चंद्रेश्वराचा अंश आहे. तो चंद्रेश्वराचा अंश जरी असला, हे समोर दिसते ती यज्ञशाळा आहे. ओके. ती आतमध्ये आपण हे करू शकत नाही. इथं साधारणतः आपल्याला 450च्या आसपास पायऱ्या चढून याव्या लागतात. बऱ्याचशा पायऱ्या भेटल्या आपल्याला. भेटल्या नाही, पायऱ्या मिळतात, माणसं भेटतात. बरोबर. सॉरी, पुणेकर नाही कोल्हापूरकर. अरे मग मी पण कोल्हापूरचाच आहे रे. होय का? चंदगड आमचं. मग ठीक आहे. ह्या पण आवारामध्ये बघा एक प्रकारचे इथं वारा वगैरे वाहतो, पण वारा हा बोचत नाही. ओके. पाऊस सुद्धा इथं आणि मोबाईलला कुठल्याही अत्याधुनिक यंत्रणेला रेंज आहे, पण ती अतिशय कमी प्रमाणात. वास्तविक पाहता नाही, उंचीचा प्रश्न आहे. वास्तविक पाहता खाली टॉवर आहे. हे आमचे चंद्रेश्वराचं शिखर समोर दिसते ते चंद्रेश्वर. आणि इथे उत्सव वगैरे जे सगळे चालू आहेत, तुळशी वृंदावन हा सगळा जो आवार आहे त्या आवाराची पूर्णतः रक्षण करण्याची जबाबदारी ही आपण भूतनाथ तो आणि चंद्रेश्वर भगवान आणि भूतनाथ हे दोघंही इथं कायम असतात. म्हणजे देवाचं सान्निध्य जे आहे, देवाच्या सान्निध्यात राहणं असो किंवा कुठल्याही प्रकार देवाच्या सान्निध्यात राहणं इथे प्रत्यक्ष येऊन अनुभवण्यासारखं आहे. कारण इथे जे काही अनुभव आतापर्यंत आलेले आहेत ते प्रत्येकाला वेगवेगळे विभिन्न अनुभव आलेले आणि ते अनुभव वाईट नाही तर जगातल्या सर्वोत्तम म्हणजे आताच्या भाषेत म्हणायचं तर 5 स्टार Z+ सिक्युरिटी जी असते ना ती Z+ सिक्युरिटी सुद्धा
चंद्रेश्वर आणि भूतनाथ ह्या भगवंता किंवा कुठल्याही भगवंताच्या सान्निध्यामध्ये ती इथं राहणार नाही. ते चंद्रेश्वर मंदिराचा पाठील भाग, पाटील बा. त्यामध्ये Z+ सिक्युरिटी सुद्धा त्याच्या पुढे काहीच नाहीये. अशी सिक्युरिटी म्हणजे अशा प्रकारची रक्षण करण्याची जबाबदारी भक्ताचं रक्षणासाठी कायम धावतो सगळेजण ते हेच. ओके. पुन्हा आपण आलो पिंपळागड, अशी आपण परिक्रमा पूर्ण केलेली आहे मंदिराची. अशी आख्यायिका काय आहे तर परिक्रमा मंदिराची मी तुम्हाला करायला सांगितलं आणि तुम्हाला दाखवायच्या ह्यानं सांगितलं तर त्याचे काय होतं, आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, यानी कानिच पापानी जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदेत. म्हणजे काय, आपल्याला काही कळत न कळत काही पातकं घडतात, पापं घडतात, तर ती पापं आपण नाश करण्यासाठी भगवंताची आपल्याला एक प्रदक्षिणा केली तरी सुद्धा चालती असं सांगितलेलं आहे. सप्तर्षी यज्ञ करतायत असं दाखवलेलं आहे. प्राकृतिक देखावा आहे, पार्वती मातेचा आहे. समोर जो आहे तो राजा, पार्वतीचे पिताश्री मेनाक राजा. इथे शिव आणि पार्वतीचं स्वरूप आहे ह्या बाजूला. इथे 7 ऋषी आहेत, कपिल, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ ऋषी. हे मिळून इकडं यज्ञ करतात. त्याच्यामध्ये तिथे समोर ब्रह्मदेवांची साक्षी आहे, नारद मुनींची साक्षी आहे, वराह रूप. हे 4 वेदांचं प्रतीक आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. इकडे भगवान विष्णू आहेत आणि भगवान इंद्र आहेत. ह्या सगळ्या देवा ब्राह्मणांची सगळी आपण इथं हे केलं नाही, शिवपार्वतीचं विवाहाचं दाखवलेलं आहे. तसंच इकडे हा पायऱ्यांवर आपण एंट्रन्स घेतो. एंट्रन्स केलं तिथं पाय धुवायची जागा आहे, आपल्याला पाय धुवूनच मंदिरात प्रवेश करावा. ओके. नंतर आणखी काय पाहिजे असेल तर इथे आपल्याला ही माहिती आहे, त्याच्यावर आपण वाचून घेऊ शकता. इथे पिण्याच्या पाण्याची सोय आहे. ह्या सगळ्या एकूण पूर्णतः खाली जिथं पायऱ्या संपतात तिथं कालभैरव, सिद्धभैरव हे रक्षणाचे आहेत. भैरवाचं सुद्धा मंदिर आहे. ओके. ते जर का आता दाखवायला गेलो तर वेळ जाईल. तर मी आता मंदिरामध्ये जाऊन आलोय. मंदिरमध्ये आपल्या ते पुजारी होते, त्यांनी आपल्याला व्यवस्थित पूर्णपणे माहिती सांगितली. त्यांची मी मनपूर्वक धन्यवाद करतो. आणि आपल्याला ते मंदिर त्यांनी फिरून 4ही बाजूने आपल्याला एक प्रदक्षिणा देखील घालून पूर्णपणे अशी माहिती त्यांनी सांगितली. इथं एवढं वातावरण चांगलं आहे ना, की तुम्ही इथं आल्यावरच तुम्हाला समजेल की इथं वातावरण कसं आहे ते. कारण की आपण व्हिडिओ बघून किंवा असं दुसऱ्याच्या तोंडून ऐकून इथं आपल्याला समजणार नाही. थोडंसं मंदिर आतमध्ये आहे, थोडा येताना घाटचा रस्ता लागतो, आणि तरी पण इथलं वातावरण आहे ते एकदम शांततेचं वातावरण आहे. त्यासाठी तुम्ही एकदा या मंदिरला व्हिजिट करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर आपल्या कोण नवीन पाहुणे मंडळी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपण आता व्हिडिओला इथंच थांबूया. धन्यवाद.